अकोला न्यूज नेटवर्कने गणेश घाटाच्या दुरवस्थेचा मुद्दा समोर आणल्यानंतर या प्रश्नाला वेग आला। नगरसेवक सागर भारुका यांच्या पाठपुराव्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने अखेर घाटाची स्वच्छता सुरू केली असून सुरक्षा उपाययोजनांचीही मागणी करण्यात आली आहे। 2 दिवसापूर्वी अकोला न्यूज नेटवर्कने अकोल्यातील गणेश घाटाच्या दुरवस्थेचे वास्तव जनतेसमोर आणले होते। घाटावरील अस्वच्छता, दुर्लक्षित अवस्था आणि नागरिकांच्या गैरसोयीचा प्रश्न समोर आल्यानंतर या विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले। यानंतर प्रभाग क्रमांक 12 चे नगरसेवक सागर भारुका यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करत महानगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधले। मात्र त्यानंतरही प्रशासनाकडून अपेक्षित गतीने कारवाई होत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली। त्यानंतर सागर भारुका यांनी महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासनाकडे पुन्हा पाठपुरावा करत गणेश घाटाची दुरावस्था ही धार्मिक भावना आणि नागरिकांच्या आस्थेशी संबंधित बाब असल्याचे सांगत तातडीने स्वच्छता आणि आवश्यक दुरुस्तीची मागणी केली। या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महानगरपालिका प्रशासनाने अखेर गणेश घाटाची स्वच्छता मोहीम सुरू केली। घाट परिसरातील कचरा हटवून स्वच्छता करण्यात आली। यावेळी नगरसेवक सागर भारुका यांनी दीर्घकाळ झालेल्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त करत धार्मिक स्थळांची नियमित स्वच्छता आणि देखभाल करण्याची गरज अधोरेखित केली। तसेच भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गणेश घाटावर आवश्यक सुरक्षा उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी त्यांनी केली। पिछले 1 साल से ये मूर्तियां, इसमें दारू की बोतल है, इसमें कोल्ड ड्रिंक की बोतल है, इसमें अनेक प्रकार की पुड़ी गुटखा गंदगी है, इसमें कुत्ते मरे हुए थे, डुक्कर मरे हुए थे। यानी आप सोचिए, हमारे भगवान का हम संरक्षण नहीं कर सक रहे और हम अपने आप को एक कट्टर हिंदूवादी भाजपा सरकार बताते। तो मैं जाहिर निषेध करता हूँ। माननीय महापौर मैडम, आपका भी मैं कहना चाहता हूँ, आपसे भी ये भाजपा अपनी माननीय सभापति साहब, धन्य हो। सबका साथ सबका विकास, हमारे देवी देवता की विटंबना हो रही, इसलिए मैं आज बड़े दुख और निराश और चिढ़ के साथ में कह रहा है, वाह बीजेपी सरकार, धन्य हो। तुम्हारे राज्य में हिंदू तो सुरक्षित नहीं है, मगर ये मट्टी की मूर्तियां भी नहीं है। धिक्कार हो महानगर प्रशासन का। जय श्री राम।